मी आज आहे ना सुकन्याला आली माझ्या घरी. तर हा आहे स्वरित, त्याची 10वीची एक्झाम चालू आहे. कशी गेली? लय मस्त एकदम ब्रँड. पण पेपरला हात आले ते यार यावेळेस, पण काही नाही. पण सायन्स पार्ट टूचा पेपर म्हणजे एकदम डायरेक्ट एकदम ब्रँड, डायरेक्ट सगळं लिहून आलं 60 मार्क्स डायरेक्ट. काही नाही एकदम ऍक्च्युअली टॉपर आहे. पण जेवढे पण 10th स्टुडंट आहे सर्वांना ऑल द बेस्ट. पुढचे पेपर 2च बाकी आहे आता. आता हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स आणि जिओग्राफी हे असे ते 2च पेपर बाकी. आणि हा एक आहे आमचा, एक आहे वेदांत. काय बोलू काय. आता मी चालले माझ्या फ्रेंडच्या लग्नाला. मी मस्त छानपैकी अशी मेहंदी काढून घेतली आहे. मी तुम्हाला एक आहे ना व्ह्यू दाखवते बरं काय. नाशिकला आता आम्ही माझ्या फ्रेंडच्या लग्नाला आलोय. हे अंकित आहे. वधूवरान करिता दोघे करा वेओभे वाजंत्रे बहुगल्पलान करणे. आम्ही आता जाऊन आलोय. आम्हाला आता खूप उशीर झाला लग्नाला जाऊन आला. खूप म्हणजे ते ॲक्च्युली लग्न पण आउटसाईडलाच होतं आणि आम्हाला नवरीसोबत काही फोटो वगैरे म्हणजे थोडे फोटो काढले, पण व्हिडिओ काढायला काही टाईम नाही भेटला आहे. हो ना. खूपच आउटसाईडला लग्न होतं, त्याच्यात आम्हाला रॅपिडो पण मिळत नव्हतं. आम्हाला माहीत नव्हतं नाशिकमध्ये एवढा प्रॉब्लेम आहे रॅपिडोचा. त्यात पेमेंट इश्यू झाला. आता आम्ही पोहोचलो आहे, फायनली पोहोचलो आहे. पण खूप मजा आली लग्नाला. मी एन्जॉय केला, मस्त फोटो वगैरे काढले. हाय सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक खूप 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 शुभेच्छा. आता मी मंदिरात आली महालक्ष्मीच्या. काय आता आहे ना, आज गुढीपाडवा आहे ना, तर त्याच्यामुळे आमच्या इथे कसं असतं, सण असला ना तर इथे ना शेताची पूजा केली जाते बरं. ठीक आहे. तर आहे ना आधी इथे कसं आणि त्याचे आता इथे मम्मी पप्पा दोघं जण हे करत आहे, पूजा करत आहे. आणि जो पूर्णाचा वगैरे स्वयंपाक असतो ना, तो नैवेद्य म्हणून तिथे ठेवता. म्हणजे की प्रत्येक वर्षी चांगले धान्य धनधान्य सगळं मिळो, सगळं म्हणजे की काय काय यायला पाहिजे, भरभराट यायला पाहिजे, सगळं चांगलं उत्पन्न चांगलं आलं पाहिजे. त्यामुळे इतकं असं करतं. तर म्हणजे धरते देवीला पण देता, म्हणजे धरती मा जी असते तिला. हे आमचं गव्हाचं वावर आहे. आता गहू काढले सगळे, त्याच्यामुळे सगळं असं दिसतं आहे. ठीक आहे. काल का दोन दिवसापूर्वीच आमचे सगळे गहू काढले. तिकडे कांदे लावलेले आहेत आणि इकडे पण आहे, त्या साईडला पण आहे. आणि आमचा बाग होता, आता बाग तोडले आमच्या यावर्षी, कारण सध्या लॉसमध्ये झाले द्राक्ष. आता आमची गुढी काढायचं चालू आहे. तर आता 12 वाजून गेलेत, नाही 11:15 झाले. आता गुढी उतरवतो आम्ही. नैवेद्य दाखवायचा आता. हां,
खाली म्हणजे आता हे आम्ही देवघरात ठेवतो आमच्या देवाच्या रूममध्ये गुढी संध्याकाळपर्यंत, आणि तिथं देव नैवेद्य दाखवतो. अनुवेद आता आहे ना, अनुवेद काहीतरी सांगते बरं का तुम्हाला, ठीक आहे. तुम्ही आहे ना हिच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, पटकन शेअर करा.